हॅलो फ्रेंड्स, मी सोमनाथ आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजीचे समर 2015 पासून तर समर 2019 पर्यंतचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। त्यामध्ये चला तर आपण पाहूयात सायकोलॉजीचे क्वेश्चन पेपर। यामध्ये समर 2015चा फर्स्ट क्वेश्चन पेपर पाहूत। यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन सेक्शन होतात। या टोटल यामध्ये टोटल मार्क्स 75 मार्क्ससाठी क्वेश्चन पेपर 2015 पासून आहे। यामध्ये सेक्शन ए हा 40 मार्क्ससाठी आणि सेक्शन बी हा 35 मार्क्ससाठी आहे। यामध्ये सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स आणि सेक्शन बी मध्ये 2 क्वेश्चन्स असा फॉर्मॅट आहे क्वेश्चन पेपरचा। यामध्ये पहा शॉर्ट आन्सर क्वेश्चन 2015 समर 2015च्या वेळेस कोणते विचारले ते पहा सायकोलॉजीमध्ये। आता फर्स्ट विचारलेलं आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये ॲटिट्यूड विचारलं आहे पूर्णच शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये 5 मार्क्ससाठी। त्यानंतर पहा इफेक्टर्स अँड कनेक्टर्स आणि इफेक्टर्स विचारलेलं आहे। त्यानंतर पहा डिफरन्स बिटवीन सेन्सेशन अँड परसेप्शन, सेन्सेशन आणि परसेप्शनमधलं काय विचारलं डिफरन्स बिटवीन विचारले। त्यानंतर पहा फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मेमरीवरती कोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग करतात ते विचारले। त्यानंतर पहा प्रॉब्लेम सॉल्विंग विचारलेलं आहे। त्यानंतर पहा अब्राहम मास्लोज थेरी ऑफ मोटिवेशन विचारलेलं आहे मास्लोची, मास्लोज यालाच अनदर नेम आहे मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स विचारले। त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले। त्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेलं आहे डिफाईन अटेन्शन विचारले 2 मार्क्ससाठी। त्यानंतर पहा एक्सप्लेन ब्रीफली द टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अटेन्शनचे काय विचारले टाइप्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स विचारले हा विचारले 6 मार्क्ससाठी। त्यानंतर पहा डिस्कस इन डिटेल द व्हेरियस मेथड्स ऑफ अराउजिंग अटेन्शन, आता मेथड्स विचारलेले आहेत अटेन्शन अराईज करण्यासाठी आहे का नाही, हा 7 मार्क्ससाठी विचारलेला आहे मेथड्स। हा झाला फर्स्ट क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये। त्यानंतर ऑरला क्वेश्चन विचारला त्याच वर्षी समर 2015 वेळेस। त्यामध्ये फर्स्ट विचारलेलं आहे डिफाईन लर्निंग त्याची डेफिनेशन विचारली आहे। त्यानंतर एक्सप्लेन द लॉज ऑफ लर्निंगचे लॉज विचारले आहेत। त्यानंतर पहा डिस्क्राईब लर्निंग बाय कंडिशनिंग अँड इट्स एज्युकेशनल इम्प्लिकेशन्स इन नर्सिंग, आता लर्निंग बाय कंडिशनिंग विचारलेलं आहे डिस्क्राईब करायला सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर त्याचे एज्युकेशनल इम्प्लिकेशन्स विचारलेले आहेत नर्सिंगमध्ये 7 मार्क्ससाठी। हा झाला सेक्शन ए समर 2015चा। त्यानंतर पहा सेक्शन बी समर 2015चा, त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये विचारले सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी, विचारलेली पर्सनॅलिटीची। त्यानंतर पहा स्ट्रेस विचारलेलं आहे। त्यानंतर पहा डिफेन्स मेकॅनिझम विचारलेलं आहे थर्ड। त्यानंतर पहा फोर्थ क्वेश्चन विचारलेलं आहे 5 मार्क्ससाठी शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये सायकोलॉजिकल नीड्स इन ॲडोलसंट्समध्ये सायकोलॉजिकल नीड्स काय ते विचारलेलं आहे। त्यानंतर पहा ॲप्टिट्यूड विचारलेलं आहे, ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड वेगळं आणि ॲप्टिट्यूड वेगळं, हे ॲप्टिट्यूड विचारलं आहे आणि वरती ॲटिट्यूड विचारलेलं आहे। हे वा सेक्शन बीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन झाले। यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते 2015च्या वेळेस समर 2015च्या वेळेस ते पहा फर्स्ट विचारलेलं आहे डिफाईन इंटेलिजन्स डेफिनेशन लिहायला सांगितले। त्यानंतर एक्सप्लेन द नेचर ऑफ इंटेलिजन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन आयडियली इंटेलिजंट पर्सन, आता इंटेलिजन्सचं काय विचारलं नेचर विचारलेलं आहे का नाही, आणि काय विचारलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियली इंटेलिजंट पर्सन्सचं काय विचारलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले आहे। त्यानंतर त्याच्यामध्येच थर्ड विचारलेलं आहे डिस्कस इन डिटेल द व्हेरियस इंटेलिजन्स टेस्ट्स विथ देअर युजेस अँड लिमिटेशन्स, आता इंटेलिजन्सचं काय विचारलेलं आहे टेस्ट विचारलेत आहे का नाही, त्याचं युजेस आणि लिमिटेशन्स विचारलेलं आहे का नाही, म्हणजे व्हेरियस इंटेलिजन्स टेस्ट, आता इंटेलिजन्स टेस्टमध्ये काय येतं IQ टेस्ट वगैरे येतं, त्याचे युजेस आणि लिमिटेशन्स विचारलेले आहे। त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे डिफाईन मेंटल हेल्थ आणि मेंटल हायजीन हा क्वेश्चन विचारलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा विचारलेला आहे एक्सप्लेन द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेंटल हायजीनचं काय विचारलं बेसिक प्रिन्सिपल्स एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे। त्यानंतर थर्ड विचारलेलं आहे डिस्कस इन डिटेल द वॉर्निंग सायन्स ऑफ पुअर मेंटल हेल्थचे वॉर्निंग सायन्स विचारलेले डिस्कस करायला सांगितलेले आहे। हा झाला समर 2015चा क्वेश्चन पेपर। आता विंटर 2015चा क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत। त्यामध्ये सेक्शन एमध्येच 5 शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे डिफाईन पर्सनॅलिटी अँड ब्रीफली एक्सप्लेन द इट्स व्हेरियस टाइप्स, पर्सनॅलिटीची डेफिनेशन विचारली, त्यानंतर एक्सप्लेन करायला सांगितले त्याचे टाइप्स पर्सनॅलिटीचे। त्यामध्ये पहा व्हॉट इज अन इमोशन विचारलेले इमोशन काय आहे,
डिस्कस द इफेक्ट ऑफ इमोशनल रिॲक्शन ऑन हेल्थ. इमोशनल रिॲक्शन्स चं इफेक्ट काय होतो ते जस्ट डिस्कस करायला सांगितलेलं हेल्थवरती. त्यानंतर डिस्कस द मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स विथ डायग्राम. मास्लोज हिरार्ची ऑफ नीड्स विचारले, विथ डायग्राम विचारले. हा पण आता क्वेश्चन रिपीट झाला आहे. मागच्या वेळेस विचारला होता, समर 2015 बेसिस विचारला होता, आता विंटर 2015ला पण विचारलेला आहे. त्यानंतर पहा डिफाईन परसेप्शन. परसेप्शनचं डेफिनेशन विचारलं आता. डिफाईन परसेप्शन. त्यानंतर पहा व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग परसेप्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग परसेप्शनवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारलेलं आहे. त्यानंतर पहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी पर्सन. मेंटली हेल्दी पर्सनचे काय विचारलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेले आहे का नाही. त्यानंतर पहा व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ पर्सनल अँड सोशियल मोटिव्स ऑन बिहेवियर. इफेक्ट्स विचारलेले आहेत. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ पर्सनल अँड सोशियल मोटिव्स ऑन बिहेवियरवरती इफेक्ट्स कोणते होते पर्सनल आणि सोशल मोटिव्सचे ते विचारले. हे आले शॉर्ट आन्सर क्वेश्चन सेक्शन एमध्ये. त्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. त्यामध्ये पहा फर्स्ट विचारलं डिफाईन सायकोलॉजी. आता सायकोलॉजीचे डेफिनेशन विचारले. त्यानंतर एक्सप्लेन ऑब्झर्वेशन मेथड. ऑब्झर्वेशन मेथड एक्सप्लेन करायला सांगितलेली. त्यानंतर पहा एक्सप्लेन हाऊ द स्टडी ऑफ सायकोलॉजी इज इम्पॉर्टन्स फॉर द स्टुडंट नर्स. म्हणजे एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे सायकोलॉजी इम्पॉर्टंट काय स्टुडंट नर्सला. त्यानंतर पहा डिफाईन लर्निंग विचारलेलं आहे. त्यानंतर राईट द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स लर्निंगला कोणते फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात ते विचारलेलं आहे. त्यानंतर पहा एक्सप्लेन द थेअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग थेअरी विचारलेली लर्निंगची. हा क्वेश्चन रिपीट झाला आहे विंटर 2015ला पण आणि समर 2015ला पण. हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन सेक्शन एमध्ये विंटर 2015च्या वेळेस. त्यानंतर पहा सेक्शन बीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. डिफाईन मेमरी अँड एक्सप्लेन टाईप्स ऑफ मेमरी. आता मेमरी पण क्वेश्चन काय झाला रिपीट झालेलं आहे. त्यानंतर पहा एक्सप्लेन द जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम बाय हॅन्स सिली विथ वन एक्झाम्पल. जनरल अडॅप्टेशन सिंड्रोम विचारलेलं आहे. त्यानंतर पहा एक्सप्लेन हाऊ अ नर्स हॅज टू कोप विथ स्ट्रेससोबत कसं कोप करू शकतो नर्स हे विचारलेलं आहे, एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा डिफाईन काउन्सिलिंग अँड एक्सप्लेन द फेजेस ऑफ काउन्सिलिंग विचारले, त्याचे फेजेस विचारलेत काउन्सिलिंगच्या. डिस्कस द टाईप्स ऑफ कम्प्लिक्ट्सचे काय विचारलेत, टाईप्स विचारले आहेत. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन विंटर 2015च्या वेळेसचे. त्यानंतर त्याच्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारलेत ते पहा. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे डिफेन्स मेकॅनिझम. आता डिफेन्स मेकॅनिझम हा क्वेश्चन किती 5 मार्क्ससाठी पण शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारतात. यामध्ये डिफाईन करायला सांगितलं डिफेन्स मेकॅनिझमला. त्यानंतर राईट इम्पॉर्टन्स ऑफ डिफेन्स मेकॅनिझम फॉर इंडिव्हिज्युअल. आता इम्पॉर्टन्स विचारलं डिफेन्स मेकॅनिझमचा इंडिव्हिज्युअलसाठी. त्यानंतर एन्युमरेट एनी 4 डिफेन्स मेकॅनिझम्स विथ एक्झाम्पल. 4 डिफेन्स मेकॅनिझम एन्युमरेट करायला सांगितलेले आहेत. हा क्वेश्चन काय झाला रिपीट झाला. हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी विचारला होता समर 2015च्या वेळेस. ओनली डिफेन्स मेकॅनिझम म्हणून 5 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा डिफाईन थिंकिंग. नंतरचा क्वेश्चन पहा 15 मार्क्ससाठी विचारला डिफाईन थिंकिंग. राईट टाईप्स ऑफ थिंकिंग विचारले. त्यानंतर त्याचे टाईप्स ऑफ थिंकिंग विचारले. त्यानंतर एक्सप्लेन सायंटिफिक मेथड्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंगचे काय विचारलं आहे, सायंटिफिक मेथड्स विचारलेत. हा झाले लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा समर 2016चा क्वेश्चन पेपर पहा. त्यामध्ये सेक्शन एमध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलं शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये डिफाईन सायकोलॉजी. आता डिफाईन सायकोलॉजी हा क्वेश्चन किती 50 मार्क्ससाठी पण पडतो लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये. त्यानंतर व्हाय इट कॉल्ड द सायन्स ऑर आर्ट. म्हणजे सायकोलॉजीला सायन्स आणि आर्ट का मानलं जातं हे विचारलेलं आहे. त्यानंतर पहा व्हॉट इज द बॉडी माइंड रिलेशनशिप. बॉडी आणि माइंडची रिलेशनशिप विचारलेली आहे. त्यानंतर व्हॉट आर द थिअरीज ऑफ लर्निंगच्या थिअरीज विचारलेल्या आहेत. त्यानंतर पहा व्हॉट इज ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूडमधला डिफरन्स विचारलेला आहे. हा क्वेश्चन पण रिपीट झाला आहे, सेपरेट रिपीट झाला आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला होता नुसतं ॲप्टिट्यूड आणि नुसतं ॲटिट्यूड समर 2015च्या वेळेस. त्यानंतर पहा एक्सप्लेन द फ्रस्ट्रेशन. एक्सप्लेन करायला सांगितलं फ्रस्ट्रेशनला. त्यानंतर व्हॉट इज इंटेलिजन्स स्टेट इट्स इम्पॉर्टन्स फॉर नर्सेस. इंटेलिजन्स विचारलेलं आहे. त्यानंतर स्टेट्स इम्पॉर्टन्स फॉर नर्सेस इंटेलिजन्सचं इम्पॉर्टन्स विचारलेलं आहे. हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झालेला आहे. हा 15 मार्क्ससाठी विचारला गेलेला क्वेश्चन होता. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये पहा समर 2020 कोणता विचारले. लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलं डिफाईन मेंटल हायजीन. डिफाईन मेंटल हायजीन विचारलेलं आहे. त्यानंतर पहा एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ मेंटल हायजीनचं काय प्रिन्सिपल्स आहेत ते विचारलेलं आहे. त्यानंतर पहा डिस्कस इन डिटेल द कॉजेस ऑफ पुअर मेंटल हेल्थचे कॉजेस विचारलेले आहे का नाही, पुअर मेंटल हेल्थ कसे होते डिटेल डिस्कस करायला सांगितलेलं आहे. हा झाला क्वेश्चन 15 मार्क्ससाठी फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर पहा डिफाईन इमोशनला डिफाईन करायला सांगितलेलं. हा मेंटल हायजीनचा क्वेश्चन काय झाला रिपीट झाला आहे का नाही. त्यानंतर पहा डिफाईन इमोशन पण काय 5 मार्क्ससाठी प्रिवियस इयरमध्ये रिपीट झालं क्वेश्चन आहे.
हा पहा. त्यानंतर पहा डिस्क्राईब द कंपोनंट्स ऑफ ॲन इमोशन. इमोशनचे काय विचारलेत, कंपोनंट्स विचारलेत. त्यानंतर पहा एक्सप्लेन ब्रीफली द डिफरंट थिअरीज ऑफ इमोशन. इमोशनचे काय विचारले, थिअरीज विचारलेत. हा झाले लॉंग आन्सर क्वेश्चन समर 2016च्या वेळेस सेक्शन ए मधले. त्यानंतर पहा सेक्शन बी मध्ये 5 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन विचारलेत ते पहा. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट आर द डिफेन्स मेकॅनिझम. हे पहा, आता डिफेन्स मेकॅनिझम क्वेश्चन किती वेळेस रिपीट झाला आहे, 3 टाइम्स रिपीट झाला आहे का नाही. त्यानंतर पहा व्हॉट इज सायकोसोशियल डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. सायकोसोशियल डेव्हलपमेंट विचारलेले पर्सनॅलिटीची. त्यानंतर पहा एक्सप्लेन अब्राहम्स मास्लोज थिअरी ऑफ मोटिवेशन. मास्लोज थिअरी ऑफ मोटिवेशन विचारलेले. हा पण क्वेश्चन काय झाला, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा व्हॉट आर द हॅबिट्स अँड स्किल्स. हॅबिट आणि स्किल्स काय ते विचारलेलं आहे. त्यानंतर पहा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ काउन्सिलिंग. काउन्सिलिंगची कन्सेप्ट विचारलेली. हा पण क्वेश्चन काय झाला, रिपीट झाला आहे पण वेगळ्या पद्धतीने. स्टेप्स किंवा मग काय त्याचं काउन्सिलिंगचे डेफिनेशन वगैरे विचारलेलं आहे प्रिव्हियस इयरमध्ये. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन सेक्शन बी मध्ये समर 2016च्या वेळेस. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये कोणते विचारलेत. त्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये फर्स्ट विचारलेलं आहे डिफाईन परसेप्शन. आता हे परसेप्शन क्वेश्चन काय विचारलं आहे, रिपीट झालेला आहे का नाही. हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी पण विचारतात आहे का नाही. त्यानंतर पहा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन परसेप्शन आणि सेन्सेशन. आता हे परसेप्शन आणि सेन्सेशन पण 5 मार्क्ससाठी विचारित क्वेश्चन आहे का नाही, विचारलं आहे याच्या आधी समर 2015च्या वेळेस. त्यामध्ये पण त्यानंतर पहा एक्सप्लेन ब्रीफली द प्रिन्सिपल्स ऑफ परसेप्शन. परसेप्शनचं काय विचारलं, प्रिन्सिपल्स विचारले आहे का नाही. त्यानंतर पहा डिफाईन मेमरी. मेमरीचे डेफिनेशन सेकंड क्वेश्चन विचारला आहे, मेमरी. डिफाईन मेमरी. आता मेमरी पण 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतं. यामध्ये 15 मार्क्ससाठी लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये विचारला आहे. त्यामध्ये डेफिनेशन विचारली मेमरीची. त्यानंतर पहा डिस्कस अबाउट द व्हेरियस टाईप्स ऑफ मेमरी. मेमरीचे टाईप्स विचारले, तर टाईप्स काय लॉंग आन्सर लॉंग आणि शॉर्ट मेमरी आहे का नाही. त्यानंतर पहा एक्सप्लेन ब्रीफली द डिफरंट फॅक्टर्स विच कॅन इन्फ्लुअन्स मेमरी. आता मेमरीवरती कोणते फॅक्टर्स इन्फ्लुअन्स करतात ते डिस्कस करायला सांगितलेलं आहे. हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन. त्यामध्ये सेक्शन समर 2016चा क्वेश्चन पेपर आपण पाहिलेला आहे आतापर्यंत. त्यानंतर पहा विंटर 2016चा क्वेश्चन पेपर पहा. यामध्ये सेक्शन एमध्ये 5 मार्क्ससाठी विचारलेले क्वेश्चन पहा. फर्स्ट विचारलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ सायकोलॉजी इन नर्सिंग. आता सायकोलॉजीचं इम्पॉर्टन्स विचारलेलं नर्सिंगमध्ये काय. त्यानंतर पहा एक्सप्लेन सायको ॲनालिटिकल थिअरी गिवन बाय सिगमंड फ्रॉइड. सिगमंड फ्रॉइडने जी काही सायको ॲनालिटिकल थिअरी दिलेली आहे ती एक्सप्लेन करायला सांगितली. त्यानंतर पहा एनलिस्ट द प्रोजेक्टिव्ह टेस्ट्स अँड एक्सप्लेन रॉडचक्स इंक ब्लॉट टेस्ट विचारले. त्यानंतर पहा राईट द फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्सिंग द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये फॅक्टर्स कोणते इन्फ्लुएन्स करतात ते विचारलेले. आता हे विंटरचा क्वेश्चन पेपर आहे. विंटरचा क्वेश्चन पेपर हार्ड पडतो. त्यानंतर पहा मेक अ लिस्ट ऑफ मेंटल मेकॅनिझम्स अँड एक्सप्लेन एनी टू विथ एक्झाम्पल्स. मेंटल मेकॅनिझम्स एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे विथ एक्झाम्पल्स. त्यानंतर पहा एक्सप्लेन नर्स पेशंट रिलेशनशिप. नर्स आणि पेशंटचं रिलेशनशिप विचारलेलं आहे, एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. आता लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये पहा फर्स्ट विचारलेलं आहे डिफाईन लर्निंग विचारलं. लर्निंग क्वेश्चन हा किती रिपीट झाला आहे का नाही, 3 टाइम्स रिपीट झाला आहे. त्यानंतर पहा एक्सप्लेन 3 मेजर लॉज ऑफ लर्निंग. आता लॉज ऑफ लर्निंग विचारलेलं आहे. त्यानंतर एक्सप्लेन थिअरी ऑफ ट्रायल अँड एररची थेरम विचारली. याच्या आधी कोणती कंडिशनल थिअरी विचारली, क्लासिकल कंडिशनल. त्यानंतर पहा विथ एक्सपेरिमेंट अँड एक्झाम्पल, म्हणजे क्लासिक ट्रायल आणि एररची थिअरी विचारली विथ एक्सपेरिमेंट आणि एक्झाम्पल. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर पहा डिफाईन सायकोलॉजीची डेफिनेशन विचारलेली आहे का नाही. त्यानंतर पहा एक्सप्लेन ऑब्झर्वेशनल मेथड्स ऑफ सायकोलॉजी. ऑब्झर्वेशनल मेथड विचारलेली सायकोलॉजीची. हा पण क्वेश्चन काय झाला, रिपीट झाला आहे, पूर्ण रिपीट क्वेश्चन. त्यानंतर पहा एक्सप्लेन सायकोसेक्शुअल स्टेजेस अकॉर्डिंग टू सिगमंड फ्रॉइडच्या अकॉर्डिंग सायकोसेक्शुअल स्टेजेस काय ते विचारले, एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन सेक्शन एमध्येच विंटर 2016 वेळेस. त्यानंतर पहा सेक्शन बीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. एक्सप्लेन सेल्फ ॲक्च्युलायझेशनचं एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा इन्फ्लुअन्स ऑफ कल्चर टू शेप द पर्सनॅलिटी. कल्चर काय इन्फ्लुअन्स करतं पर्सनॅलिटीला शेप देण्यासाठी आहे का नाही, हे विचारले. त्यानंतर पहा मेंटल हायजीन विचारलं. हा मेंटल हायजीन हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी पण विचारला आणि लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारलेला आहे. हा क्वेश्चन काय झाला, रिपीट झालेला आहे का नाही, मेंटल हायजीन. त्यानंतर पहा
कॉजेस ऑफ मेंटल रिटार्डेशनचे काय कॉजेस विचारलेले आहेत. नंतर पहा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स ऑफ वुमेनचे काय सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. त्यानंतर हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन 5 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. डिफाईन मोटिवेशन. आता समजा विचारलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये मोटिवेशनचे डेफिनेशन विचारलेले. त्यानंतर पहा राईट द टाईप्स ऑफ मोटिव्हचे काय टाईप्स विचारलेत. त्यानंतर पहा एक्सप्लेन द मास्लोज थेरी ऑफ हिरार्ची ऑफ नीड्स, म्हणजे मास्लोजची थेरी ऑफ हिरार्ची ऑफ नीड्स विचारलेली. हा क्वेश्चन रिपीट झाला आहे 4 टाइम्स. हे पहा. त्यानंतर पहा डिफाईन इमोशन. आता इमोशन पण क्वेश्चन रिपीट झाला आहे 3 टाइम्स लॉंग आन्सर क्वेश्चन आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये. त्यानंतर पहा एक्सप्लेन द इंटरनल फिजिओलॉजिकल चेंजेस इन इमोशनमध्ये काय फिजिओलॉजिकल चेंजेस इंटरनल चेंज होते ते विचारले. त्यानंतर विचारलं राईट द रोल ऑफ नर्स इन कंट्रोल ऑफ इमोशन्स इन सेल्फ अँड पेशंट्स, म्हणजे रोल ऑफ नर्स विचारले कंट्रोल ऑफ इमोशन्स इन सेल्फ आणि पेशंटमध्ये विचारले. त्यानंतर पहा समर 2017चा क्वेश्चन पेपर पाहू आपण. समर 2017च्या वेळेस 5 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन विचारले ते पहा. फर्स्ट विचारलेलं आहे डिफाईन माइंडचं डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतर गिव्ह 3 एक्झाम्पल्स ऑफ माइंड अफेक्टिंग बॉडीली फंक्शन, म्हणजे माइंड 3 एक्झाम्पल्स विचारले. तर माइंड काय अफेक्ट करतो बॉडीवरच्या फंक्शन्सला ते विचारले. त्यानंतर पहा डिफाईन अटेन्शन. आता अटेन्शन हा क्वेश्चन 15 मार्क्ससाठी विचारला होता समर 2015च्या वेळेस. आता विचारला 5 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा एक्सप्लेन द व्हेरियस एक्सटर्नल अँड इंटरनल डिटर्मिनंट्स ऑफ अटेन्शन. एक्सटर्नल आणि इंटरनल डिटर्मिनंट्स विचारले अटेन्शनचे. हा झाला रिपीट क्वेश्चन झाला आहे हा. नंतर पहा व्हॉट आर द कॉजेस ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स असते त्याचे कॉज काय कारण काय ते विचारले. त्यानंतर विचारले व्हॉट इज फॉरगेटिंग विचारलेलं आहे. त्यानंतर पहा व्हॉट आर द कॉजेस ऑफ फॉरगेटिंगचे काय विचारलं कॉजेस विचारले. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गायडन्स अँड काउन्सिलिंगमध्ये डिफरन्स काय ते विचारलेलं आहे. हे काउन्सिलिंग प्रोसेस तर तशी पण रिपीट झालेलं आहे. काउन्सिलिंग काय आहे डेफिनेशन त्याची आणि त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे विचारलेले. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट शुड नर्सेस नो अबाउट एल्डरली पेशंट्सविषयी नर्सला काय नोईंग असलं पाहिजे ते विचारलेलं आहे. हे झालं शॉर्ट आन्सर क्वेश्चन समर 2017च्या वेळेसचे. त्यानंतर पहा त्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन कोणते विचारले ते पहा. फर्स्ट विचारले डिफाईन लर्निंगची डेफिनेशन विचारलेली. हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झाला आहे. आता हा क्वेश्चन रिपीट झाला आहे 4 टाइम्स. त्यामध्ये पहा नंतर एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंगचे काय विचारलेत कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेत. आणि व्हॉट आर द लॉज ऑफ लर्निंगचे लॉज विचारलेत. हा क्वेश्चन रिपीट झाला आहे 4 टाइम्स आहे की नाही. 4 टाइप्स रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा डिफाईन सायकोलॉजी डेफिनेशन विचारली. त्यानंतर डिस्कस द रिलेव्हन्स ऑफ सायकोलॉजी टू नर्सिंग. आता सायकोलॉजी नर्सिंगची रिलेव्हन्स काय ते विचारलेलं आहे. हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन सेक्शन बीमध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये कोणते विचारले ते पहा. फर्स्ट विचारलेलं आहे व्हॉट इज द इंटेलिजन्स हाऊ इट इज टेस्टेड. हा क्वेश्चन लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारला होता आणि इकडं शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पण विचारलं 5 मार्क्ससाठी. हा क्वेश्चन पण काय झाला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट विचारलं आहे व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी इंडिव्हिज्युअल. आता मेंटली हेल्दी इंडिव्हिज्युअलचं काय कॅरेक्टरिस्टिक्स विचारलं आहे. हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर पहा डिस्क्राईब डिफरंट डिफेन्स मेकॅनिझम्स यूज्ड इन स्ट्रेसमध्ये आपण डिफेन्स मेकॅनिझम कोणते यूज करतो डिफरंट ते विचारले. डिफेन्स मेकॅनिझम्स हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झालेला आहे 2 टाईम आहे का नाही. एक्सप्लेन द मास्लोज हिरार्ची ऑफ सेल्फ ॲक्च्युलायझेशनची मास्लोज हिरार्चीची थेअरी विचारलेली आहे. हा पण क्वेश्चन काय झाला रिपीट झाला आहे. त्यानंतर पहा डिस्क्राईब द व्हेरियस टाईप्स ऑफ थिंकिंग. आता हा थिंकिंगचा पूर्ण क्वेश्चन जर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये विचारला तर टाईप्स पण विचारते त्याच्यामध्ये आहे का नाही. हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे 2 टाइम्स आहे का नाही. हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यानंतर पहा लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये कोणतं विचारलं डिफाईन इमोशन. आता इमोशन क्वेश्चन किती वेळेस रिपीट झाला आहे 3 टाइम्स रिपीट झाला आहे का नाही. त्यानंतर पहा लिस्ट द थेरीज ऑफ इमोशनच्या थेरीज विचारले होता. त्यानंतर एक्सप्लेन द रोल ऑफ इमोशन इन हेल्थ आणि इलनेसवरती इमोशनचे रोल्स विचारले आहे का नाही. हा झाला क्वेश्चन रिपीट येतात 3 टाइम्स. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन डिफाईन द नेचर ऑफ ॲटिट्यूडचं नेचर लिहायचं डेफिनेशन हे ॲटिट्यूडची विचारली. त्यानंतर पहा व्हॉट आर द व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटिट्यूडवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते विचारलेलं आहे. हाऊ डज अंडरस्टँड ॲटिट्यूड हेल्प इन प्रिडिक्टिंग बिहेवियर.
हे झाले लॉंग आन्सर क्वेश्चन. समर 2015चे वेळेस विचारलेले आहेत. आता पाहू आपण विंटर 2017चे क्वेश्चन पेपर पाहू आपण. विंटर 2017चा क्वेश्चन पेपरमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आत्तापर्यंत आपण समर 2015पासून तर समर 2017पर्यंतचे क्वेश्चन पेपर पाहिलेत. विंटर 2017 ते आपण विंटर 2019पर्यंतचे क्वेश्चन पेपर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूत. नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका.